श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 385। उपशम प्रकरण सर्ग 48। वसिष्ठ पुढे म्हणाले, राघवा, मग गाधीला राजवाड्यातून मोठ्या सेनेसह येणारा त्या देशाचा राजा दृष्टीस पडला. भगवंताच्या अनुग्रहामुळे तो राजा त्याला श्री विष्णूंसारखा दिसला. गाधी म्हणाला, पूर्वी मी कीर देशाचा अधिपती असताना ज्या माझ्या सेवेला हजर होत्या त्याच सुंदर स्त्रिया ह्याच्या सेवेला आहेत. कीर देशाचे पूर्वी भोगलेले राज्य वैभव आज मी पूर्वजन्मीच्या आचाराप्रमाणे अवलोकन करीत आहे. पूर्वी स्वप्नाप्रमाणे पाहिलेला हा सर्व देखावा सध्या जागृतीमध्ये माझ्या डोळ्यांसमोर दिसत आहे. हे सर्व मायेचे दीर्घ स्वप्न कोणी आणि का निर्माण केले आहे कोण जाणे. हा केवढा चमत्कार आहे की ह्या दीर्घ मोहाने मला अगदी वेडावून सोडले आहे व ह्या मोहाच्या मी सर्वस्वी अधीन झालो आहे. माझे हे अप्रबुद्ध मन वासनेमुळे नष्टप्राय झाले आहे. एखाद्या वेडगळ पोराप्रमाणे भ्रमातील गोष्टींना सत्य मानून चालणाऱ्या माझ्या या मनाचा धिक्कार असो. आत्ता आठवण झाली, मजवर कृपाप्रसाद करणाऱ्या श्री विष्णूने पूर्वी वचन दिल्याप्रमाणे ही आपली भयंकर माया मला आज दाखवली असावी. आता एखाद्या गिरीकंदरात जाऊन ह्या भ्रमरूपी मायेची उत्पत्ती आणि स्थिती समजावून घेतो म्हणजे झाले. असा विचार करून गाधी एका गिरीकंदरात गेला व तेथे रोज केवळ घोटभर पाणी पिऊन त्याने 1.5 वर्षेपर्यंत श्री विष्णूंच्या प्रसन्नतेकरिता घोर तपश्चर्या केली. अखेरीस प्रसादात ज्याचा स्वभाव आहे असे भगवंत त्याच्यासमोर आकाशात उभे ठाकले व म्हणाले, गाधे, माझी महाभयंकर माया तू पाहिलीस का? तसेच हे जगज्जाल कसे मिथ्या आहे हे आता तरी तुझ्या अनुभवास आले का? माझी माया प्रत्यक्ष पहावी असा जो तुझा हेतू होता तो आता पूर्ण झाला आहे. मग तू परमशुद्ध असूनही हे तप कशा करता करीत आहेस? तुझी आणखी काही इच्छा आहे की काय? वसिष्ठ म्हणाले, रामा, भगवंताचे असे भाषण ऐकताच गाधीने भगवंतांची उत्तम पुष्पांनी पूजा केली व त्यांना अर्घ्य देऊन आणि प्रदक्षिणा घालून तो म्हणाला, भगवन, ही घोर माया आपण मला दाखविली, परंतु तिचे मूळ तत्व मला समजलेले नाही. तरी आपल्या मायेचे स्वरूप मला व्यवस्थित समजावून सांगा. वासनारूपी अनेक मलांनी भरलेले माझे मन स्वप्नामध्ये जे जे पाहत गेले ते सर्व जागृत अवस्थेमध्येही खरे कसे झाले? जलामध्ये अधमर्षण करीत असता मला जो स्वप्नभ्रम मुहूर्त मात्र झाला तो आज जागृतीत प्रत्यक्ष कसा झाला? मला भ्रम झालेला काळ 2 घटकांचा होता, पण भूतमंडलादी देशात तो अनेक वर्षेपर्यंत कसा टिकला? चांडालाचा जन्म, त्याचा विनाश वगैरे गोष्टी केवळ माझ्या मनातील भ्रम असताना त्या सर्व गोष्टी बाहेर सत्य कशा दिसल्या? भगवंत म्हणाले, गाधे, हा सर्व आपल्या वासनांचा खेळ आहे. तुला जो जगाचा विस्तीर्ण भ्रम दिसला तो तुझ्या चित्तातच दिसला. पर्वत, नद्या, समुद्र, वृक्ष इत्यादी जे जे पदार्थ आपल्याला प्रत्यक्ष बाहेर दिसतात ते सर्व वृक्षाच्या अंकुरात अव्यक्त रूपाने असणाऱ्या पानांच्या समुदायाप्रमाणे आपल्या चित्तातच असतात व ज्याप्रमाणे अंकुरामध्ये अव्यक्त स्थितीत असलेली पत्रे, पुष्पे वगैरे काळाच्या योगाने आतून प्रकट होतात, त्याप्रमाणे पृथ्वी आदी वस्तू चित्तातच असतात व त्यातूनच बाहेर प्रकट होतात. ज्या अर्थी फलादी संपत्ती अंकुरातून प्रकट होते त्या अर्थी ती अंकुरामध्ये असते हे मानण्यावाचून गत्यंतर नाही. त्याचप्रमाणे हे सर्व जग बाहेर कोठे नसून आपल्या चित्तातच असते हे सिद्ध होते. ज्याप्रमाणे कुंभार आपल्या कल्पनेने घट निर्माण करतो आणि तो फोडूनही टाकतो, त्याप्रमाणे चित्त हे भूत, भविष्य व वर्तमानकाली भासमान होणाऱ्या क्रिया कल्पनेने निर्माण करते आणि पुन्हा त्यांचा उपसंहार करते. स्वप्न, भ्रम
उन्मत्त स्थिती, राग, रोग वगैरे दशांमध्ये वासनामय चित्त निरनिराळे आकार कसे धारण करते, याचा लहानापासून थोरापर्यंत सर्वांना अनुभव आहे. ज्याची मुळे भूमीमध्ये लांबवर पसरली आहेत, अशा वृक्षावर जशी पुष्पे आणि फले येतात, त्याप्रमाणे चित्तामध्ये लक्षावधी गोष्टी घोळत असतात. परंतु वृक्षाची मुळेच छेदन केली म्हणजे त्यावर जसा पाने येण्याचा संभव नसतो, त्याप्रमाणे ज्याचे चित्त निर्वासन झाले आहे, अशा जीवाला पुनर्जन्मादी अवस्था पुन्हा प्राप्त होणे केव्हाही शक्य नाही. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.